जर तुम्हाला तुमची ही जमीन असं म्हणतात 2 एकर ती जर परत मिळली नाही, कायदेशीर जर काय अडचण आली तर तुम्ही पुढे काय करणार? आमची एकच अपेक्षा होईल, महादेवासाठी आम्ही फाशी घेणार, मरणार आम्ही सगळे जे काय, कारण का जगून पण काय फायदा नाहीये, कारण जगून काही फायदा नाहीये. महादेवाला विकल्यासारखं होतोय, आम्हाला महादेवाला विकल्यासारखं होतोय. मला तुमचं पुढचं काय पवित्र असणार? बरोबर आहे, विकलं नाही पाहिजे, अतिक्रमण हे अतिक्रमण केलं नाही व्हायला पाहिजे. पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, पूर्वीचं मंदिर आहे, 50,000 जे ते महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरात जे भाविक येतात तिथं भजन वगैरे, अन्नदान होत असतं, असं काही नाही. किती वर्ष अन्नदान होत आले इथं, लय उपाशी लोक पोट भरून जेवून झोपले इथं, त्रास नाही कुणाला, काय नाही. म्हणजे असं का जाळीच्या आतमध्ये महादेवाला बांधल्यासारखं होतं. तुमचा विश्वनाथ कराडांना या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचा संदेश काय असेल? तुम्ही आत्महत्या, सामूहिक आत्महत्या करायच्या अगोदर तुमचा हा मेसेज सरकारपर्यंत गेला पाहिजे, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुमचा शेवटचा मेसेज काय असेल? उपोषणला बसणार, महादेवाला मोकळा करा. मी आता कॅमेरा चालू आहे, पण तुम्ही एक नाव घेतलं विश्वनाथ कराड, त्याचा काय संबंध इथं? काय संबंध नाही. तेच म्हणतात या जागेवर अतिक्रमण झालेले, अतिक्रमण मंदिराला मिळाले पाहिजे. हा प्लॉट विश्वनाथ कराड यांची पूर्ण हिस्ट्री चेक करा. या प्रॉपर्ट्या कशा कुठे गेल्यात, कसं काय आले, सगळ्या जमीन चोरी चालू आहे इथे. चोरी चालू आहे सर, 7 बार तुम्हाला दाखवले. आता हे आमचे पुरोहित आलेले, आमचे आलेले, आणि आमचे सगळं मंदिराचा खर्च आम्ही तर आहेच, आमचा आशीर्वादच आहे, पण पुरोगापासून आमचा आशीर्वाद आहे. तुमचं म्हणणं की ही देवाची जागा आहे? देवाची जागा आहे, 100% आहे. 100% इथं अजिबात कुणी ऑब्जेक्शन न येता बरं, ही जमीन देवाची देवाला मिळाली पाहिजे. मिळालंच पाहिजे. तुझं काय मित्रा, गौसेवा, माझ्यासोबत गोरक्षक पण येते, तुझं काय म्हणणे? गौसेवा एवढंच म्हणणं आहे की जी आपल्या महादेवाची जमीन आहे ती आपली महादेवाला भेटली पाहिजे, आणि जर नाही भेटली तर आम्ही सगळेजण आमच्या जीवाला काहीतरी आम्ही करून घेणार. दुसरं ऑप्शन जे आपण आंदोलन पण करणार. जर आपल्याला न्याय नाही भेटला तर सरकारच्या विरोधात आम्ही प्रखर भूमिका घेणार. तुम्ही कलेक्टर आम्हाला सरकारने न्याय नाही दिला, काम केलंय त्यांच्या विरोधात तक्रार उचला. बरोबर, खोटं काम केलंय म्हणून बरोबर. मी आता दादांच्या घरी तुम्हाला नेतो, किती कोटीचा निधी मंजूर करू, मी डायरेक्ट आता सांगतो. महेश लांडगे ते दादा आणि पाहिजे बोला, हेच कार्य पाहिजे आम्हाला. दादाच्या संदर्भात मी स्वतः वैयक्तिक जबाबदारी घेतो. जिंदाबाद. नाही, तुम्ही निधी आणताल मान्य पण आहे मला, आपल्याला जमिनीचं- पण तुम्हाला जमीन पाहिजे ना पहिली, हे सगळं कसं काम करायला? याच्यात खोलात गेलं हे फेरफार 7 बारे, याच्यात मंडळ अधिकाऱ्यांनी चुका केल्या. का पैसे घेऊन? पैसे भरून चुका झाल्या, पैसे भरून चुका झाल्या, असं नाही चुका झाल्या, पैसे भरून. रोगावस्था जमिनी असेच काही डेव्हलप नाहीये. म्हणजे प्रत्येक बोलणारा येतोय, नंतर इथे कोण गप्पतोय, परत गप. वारकऱ्यांच्या आणि भक्तांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, आणि विश्वनाथ कराड यांनी ह्या जमिनीवर अतिक्रमण केले असा यांचा आरोप आहे. आणि यांनी आम्हाला एक 7/12 पण दाखवलेला आहे, तो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे. आणि मंडलाधिकारी, तलाठी, तहसीलदार या सगळ्या लोकांनी पैसे खाऊन ही देवाची जागा खासगी लोकांच्या घशात, मी राक्षसांच्या पण म्हणू शकतो, पण काही माहित नसताना अगोदर मी बोलणं योग्य नाही. देवाची जमीन राक्षसांच्या घशात असं पण मी म्हणू शकतो, लक्षात घ्या. परंतु तेडी करू ना. हा, तर ज्या मंदिराचा हा वाद आहे ते मंदिर पण मी तुम्हाला दाखवतो. आजपर्यंत आपण जाऊ. या वैरागेश्वर मंदिर, हा, हे पुरातन मंदिर आहे. जागे होते जागे जरा बोले बाबा. मित्रांनो, या वैरागेश्वर महादेव मंदिराची मुक्ती व्हावी आणि या ठिकाणी भव्य मंदिर व्हावं, आणि इथे पूर्वीप्रमाणे जसं काही अन्नछत्र चालत होतं, भाविक भक्तांची राहण्याची, जेवणाची, मुक्कामाची सोय होत होती, तशा प्रकारची सोय व्हावी अशा प्रकारच्या एक माफक अपेक्षा या गोरक्षकांच्या आहेत, या वारकऱ्यांच्या आहेत, या भक्तांच्या आहेत, वारकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे नक्कीच
मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विश्वनाथ कराड हे या लोकांना न्याय देतील अशा प्रकारची मी अपेक्षा बाळगतो. आणि आणखीन एक मला बोलायचंय, तो वर्गणी मागतो विश्वनाथ कराड साहेब. कशाची? मी साहेब म्हणतो घाटावर. हा. प्रत्येक वारकऱ्याला द्या 50, द्या 100. ही निधी पुढे जाते. मला ही कधी बसणं स्टडी करायची. किती वर्षापासून उभा करतायत? कमीत कमी 30 वर्षापासून ही निधी चालू आहे. कुठल्या अकाउंटला घेतात? आहे ना, ते विचारावं लागेल. बर. निधीवरी पलीकडे त्यांचं उलट ठेव आहे. हा. सर्वात मोठा भ्रष्टाचार कराड साहेबांचा इथं. ते भोंगाला चालतो त्याचं आले वारकरी द्या पैसे, आले वारकरी द्या पैसे, आले वारकरी द्या पैसे. हिशोब कुठे? तुमचं पायरीला एक दर लागेल. हा. पण याचे कॉलेज उभे राहिले. बर 1250 किती झाले? हा. अहो, याला 1 गुंठा घ्यायचं. आता आम्ही पण पाटील आहेत. हा. आम्ही खजवे नाही तसं इथं आम्ही इथं बोलत असतो हा. दरबारात, पण सगळी चुकीचे कामं चालू आहेत. बर सगळी. आता स्टडी करायला लागलं. प्रत्येकाच्या फायले आपल्याला काढावं लागणार. तुम्ही साथ द्या. उलट बोले बाबा तुम्हाला इथं बोलावलं. बोले